शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणाऱ्या या समूहातून एक वेगळी ऊर्जा मिळाली। डावा व पुरोगामी विचारांचा पक्ष महिलांना नेहमी समान हक्क देणारा आहे। महिलांना पुढे नेणारा पक्ष आहे। महिला सक्षम बनल्या पाहिजेत, त्यांना चूल व मूल या पलीकडेही जगता आले पाहिजे, त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत, ही भूमिका शेकापचे नेते जयंत पाटील यांची आहे। परंतु आजही आपल्या समाजात स्त्री पुरुष समानता दिसून येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। आता पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरवणार आहेत। महिलांची एकजूट क्रांती घडवणार असा विश्वास शेकापच्या लढवय्या नेत्या आणि जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला। रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेख शिवबाची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महिला मेळाव्याचे आयोजन सहान बायपास येथील पांडुरंग मानकर यांच्या श्री गणेश मंगल कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते। या प्रसंगी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी एल्गार केला। महिलांच्या एकजुटीचा विजय असतो, महिलांच्या एकजुटीचा विजय असतो। स्वतः शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मांडणारी एक कार्यकर्ती आहे। पण वैशालीताई ठोसर मॅडम, माझ्या मनात कायम विचार यायचा की नुसता हात दुरावून फायदा काय। खऱ्या अर्थाने जो विचार आहे तो आपण कृतीत आणला पाहिजे का। मी माझ्या टीमला विचारलं की नेमकं झालं काय, ही मुलगी एवढी का रडते सायकल दिल्यावर। माझ्या टीमने मला सांगितलं की ताई, हिचे वडील जेलमध्ये आणि आत्या हिला कधी कधी शाळेत जायला पैसे देते। स्त्री मुक्ती, स्त्री मुक्ती, स्त्री मुक्ती हे वापरणारे म्हणते तरी काय नेमकं? हे सांगायच्या गडबडीमध्ये शेजारची जी बाई होती ती तिला काय म्हणली माहिती? तर आपण ज्या माझघरामध्ये घुमान घुमान बसतो ना, त्या ओसरी वरून मोका मोका बोला म्हणते। वाचवण्यासाठीचे प्रकल्प आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निधी घेऊन केल्या जातात, त्याच्यामध्ये बायकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।